हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र इथं मेलेले लोक राहतात. ह्या महाराष्ट्रात एकही जिवंत व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही. काय इच्छे नेते तर बरं मेलेल्या लोकांच्या टाऊवरचं लोणी खाणारे झाले. तो संजय राऊत झाला. हे काय हे नेते आहेत काय माहित काय चालू यायचं. एकही नेता, अरे तुम्ही नेते हा की आता एकही नेता त्या ड्रीम इलेव्हनले त्या रमीले विरोध करत नाही का. तुम्ही जर कधी विचारात आणलं की बा ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत, टाइम लागत नाही रे ह्या गोष्टी बंद करायला, काही टाइम लागत नाही. पण आमचे नेते कोण्या दुनियेत बसेला आहेत काय माहिती. एक संजय राऊत झाला, आता तो शिंदे आहे. तुम्ही त्या संजय राऊतले ओळखत नाही. आमचा इथचा मीडिया हरामखोर, हलकट, नालायक, बेशरम, गू खाणारा मीडिया 100 माईक त्याच्या पुढे ओळखत नाही. ते ओळखत नाही. जर राहिलं ते काय न्यूज करायला लागते. आता ते एका आयोजकाले दादानी छापलं ते ब्रेकिंग न्यूज. अरे तुम्ही जरा लाजा ठेवाले का. तो एबीपी न्यूज वाला त्या वकिले पुढे गेला. तो कोण आहे ते काय सापडलं, पार्टी काय असे ना पाहून घेतली. पोलीस आहेत वकील पाहून, पण याले माईक घेऊन जायची तरी काय गरज आहे. कारण की इथची जनता आहे ना, जनता मेलेली जनता आहे, जिवंत जनता नाही. मरावा दिमाग, जिंदा दिमाग जो होता है ना वो सवाल करता है. मरावा दिमाग बस दिवस चालला. तुम्ही मरणारा एक दिवस आराम करो हो. अटॅक येऊन मरायपेक्षा लढून मरा. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देश आहे रे हा. तुम्ही कसे काय ह्या बाजी प्रभू, तानाजी काय नाव आहेत, वीरांची भूमी आहे हे. तुम्ही एक ते न्यूज येत नाही ते माईक. सगळीत पहिले तर इच्छा मीडियावर कंट्रोल पाहिजे. 0 आवर म्हणून तो प्रसन्न आहे, प्रसन्न जोशी कोणी 1 घंटाभर ते मालेगाव बॉम्बस्फोटमध्ये ते निर्दोष सुटले त्याच्यावर ते काय ते डिबेट घेणं काय. अरे काही गरज नाही ना. हा गरज काय त्या गोष्टीची. नुसतं फक्त याच्या भावना भडकवा आणि त्याच्या भावना भडकवा बस. हा आणि हे इथची जनता एवढी मूर्ख आहे ना. हा मूर्ख लोकांचा देश आहे. मूर्ख लोकांचा देश आहे. मेलेल्या लोकांचा, मूर्ख लोकांचा देश आहे हा. एकही अशी हिंमत करत नाही की रमी बंद झाली पाहिजे म्हणून. मी किती दिवस झाले बोलून राहिलो की रमी बंद झाली पाहिजे, रमी बंद झाली पाहिजे. कितीतरी तरुण आत्महत्या करून राहिले, डिप्रेशन मध्ये चालले. काय इथचे सेलिब्रिटी जे नालायक 3 पैशाचे कलाकार आहेत आणि 2 पैशाचे रील स्टार आहेत हे हरामखोर, हे त्या रमीची ऍड करतात. हा तो एक भामटा आहे, त्याची ऍड मध्ये म्हणजे नेहमीच दिसते. जागृत बनाबे, जागृत. तुम्ही असे कोणत्या निद्रामध्ये तुम्ही झोपेल असते ना, तुम्ही जागी केलं असतं. तुम्ही मूर्छित पडलेला, मूर्छित. बस डोळे उघडे, डोळ्यापुढे जे होते ते होते, चालू द्या. चल रहा है चलन दो, चल रहा है चलन दो. ह्या चक्करमध्ये तुम्ही एक दिवस मरून जासाल. एक दिवस तुम्ही मरून जाणार. आणि तुम्ही अबे इतिहास उन महान लोगों की कहानियां आहे. काय तुम्हाला काय समजतच नाही. तुम्ही कोण्या युगामध्ये आहे. हा तरुणांचा महाराष्ट्र आहे म्हणे. 24 लाख तरुण बेरोजगार आहेत म्हणे. मग बेरोजगार आता बेरोजगारच मरा मग तुम्ही. अरे थोडं अक्कल आहे की नाही. अक्कल बुद्धी नाही आहे. सगळ्यात पहिले इथं काही कारणीभूत असेल तर तो इथचा मीडिया बकवास, होपलेस. मीडियाला काही हेच नाही आहे, चॅलेंजेस नाही आहे. कोणती न्यूज ब्रेकिंग करून दाखवतीये. आता तो म्हणते सकाळी बाग देणारा. अरे तो संजय राऊत आमदार खासदार आहे, त्याची काहीतरी इज्जत असेल, क्वालिटी असेल त्यात काही ना काही, म्हणून तो खासदार व्हायलाय. त्यानं ते मागे एक पुस्तक लिहिलं तर काय जलातला स्वर्ग काहीतरी. अरे काय पुस्तक लिहून राहिला तू एखाद्या शेतकऱ्यासाठी या ना तुम्ही पुढे हराम करो हो. हा तो सकाळ झाली की तो वेगळंच बोलते, त्याचं काय ते चालते. तर म्हणे तुम्ही ग्राउंडवर येऊन कामं करा ना बे हराम करो हो. तुम्हाला काय माहित आहे काय. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे पीछे है. हे हरामखोर जेवढे पीछे आहेत की नाही येले एकच सांगणं आहे, तुम्ही कधीतरी तरक्की कराबे. तुम्ही मतदान हा राजा आहे. जो मतदान करते ना तो राजा आहे. राजा म्हटलं जाते त्याला, राजा. तुम्ही मागे फिरणारे कधीपासून झाले बे. काही गरज नाही कोणाच्या मागे जायची, अजिबात बी नाही आहे. पण तुम्ही मेलेले लोक आहे बे. तुम्ही मेलेले आहे, मेलेले. जिवंत नाही आहे तुम्ही. कोण संजय राऊत. कोण संजय राऊत. अरे तुम्हाला पण मला सांगायचं आहे की जो रोज उठून कुठलाच पुरावा न घेता लोकांवरती आरोप करणं, शिव्या शाप देणं आणि त्यांना तुम्ही दाखवणं, हे तुम्ही देखील जे आहे हे त्याची ती पार्श्वभूमी जी तपासली पाहिजे.
कोणी काय बोलतंय म्हणून त्याचं टी व्हीवरती दाखवणं, नंतर ज्याच्यावरती बोलतायत त्याला जाऊन विचारणं, हे कोणी जे आहे ते बांधील नाही आहे प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी. जर पुरावे पण विड्रॉल जिल्हे झंझट राहायचे. अरे एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी टेन्शन कशाला घेतो. तू ना रमी प्राईम ट्राय कर. तिथे तू जिंकला की अमाऊंट डायरेक्ट बँक मध्ये. इथे तू कधीही आणि कितीही वेळा अनलिमिटेड इन्स्टंट विड्रॉ करू शकतो. अरे खरंच भारी आहे ना हे. तुम्हाला आधी का नाही सांगितलं. मी ना आता लगेच रमी प्राईम डाउनलोड करतो. हा मग तुम्ही कसली वाट पाहताय. आताच रमी प्राईम डाउनलोड करा आणि 1000 लावतो. अरे 1000चे 2000 आले ना. अरे किती दगड 20,000 आहेत. लाव सगळे लावून टाकतो 20. बिगवरच लावा. गेले पाहिजे ज्या ज्या प्रशासनाचे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. उगाच जे आहे कुठलेही आरोप द्यायचे आणि आम्ही त्याला बांधील. काय आलं रे 1000 आले मग 20,000 गेले ना राव. अरे आता माझे बाबा लय ओरडतात मला. मी जातो तुम्ही घ्या. का रे बांधील नाही येत आम्ही कोणालाही उत्तर देण्यासाठी. हे बराव कोण करताय काय करता रे. कोण